का रे? त्या बँका काढली नाही का अजून? नाही ना बाबा, काढली नाही. काढतो ना, जातो ना. काहून? अरे मग आता काढायला दिलं का काय का कुठं काढतं का जुलै महिन्यात काढतं का वाटप घेऊन घे ना. म्या मुद्दामून नाही काढली बाबा. मग पुढच्या वर्षी तेवढीच उशा भरायला आपल्याला तेवढी मुदत भेटते. लवकर भरली आणि लवकर काढली की मग पुढच्या वर्षी बी लवकरच भरती. म्हणून मग उशिरा काढून राहिलो. म्हटलं 30 काढतो, मग पुढच्या वर्षी आपल्याला लय सवलत भेटणार मग 30 जूनची. नाही 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 काय भानगडीत पडू नको. काय रे कायच पुढच्या वर्षी पुढे साथ पैसा बाबू आपण भरला घेऊन घ्यावा पहिले हाताशी पैसा आहे ते. बाबा तो आपल्या खात्यातच आहे ना. आता आता बँक भरली पण आता का पैसा कुठे जाणार आहे? काही जा भेटीलच. नाही नाही बापा आपल्या सेव्हिंग अकाउंट मध्ये घेऊन घेते पैसे बर राहते. हे कायच गोष्ट असं काही नसते बापा काम पडते पैसे भरून ठेवले. तू मायला फोन घेऊन लाव ना का तिकडे त्या पांडूच्याच घर राहतं का म्हणा राय म्हणा मग तिकडेच बैताळली जाऊन बसली तर याचा पत्ता नाही. बाबा तुम्हाला बोलावलं त्या मामानं तर जा ना. तुम्हाला का जाऊ नये का? जा जेवण करा, नाईली घेऊन ये. माझी वारे रे तू जाय जाय तू जाय अन घेऊन येते. बाबा त्या मामानं तुम्हाला बोलावलं जवळ येऊन जेबेली. मी काय तू म्हणून राहिला एवढा तर जा ना. पुरा अधिक महिना गमला तुम्ही पण गेले ना. हा गेली असते जे असते तेवढंच मामाला बरं नसतं वाटलं का? आयचं काय रे बाबू फालतूचं आपल्या सोयऱ्याले खर्चात पाळणं. हा हे काय आणले धोंड्याचा महिना न अधिक महिना ढमकन टमकन जवळचं वाहन काही आणलं लोकांना ओतून निरा. पेरण्या पारचा टाइम आहे शेतकरी माणूस आहे आपल्याला माहित नाही काय पांडू काय उगाच त्याला आपण जा जेव्हा त्याला बिचारायला कपडे घ्यायला पैसे द्या वयाला जवळ काही कामच नाही. हे काहीतरी आणलं आता हे आता हा माल झालं आज झालं काय हा 25 वर्ष आपण कुई धोंड्याचं जेवण झालं. आता या 2 वर्षाला हे एवढं उतू येऊन जातो बापा बापा लोय जाऊ पाणी राखायचं काही ते फोनात पाहतात आणि तसंच करतात. आणि तसं एक सांगू तुले दिनू सारे हे भाऊ पैशावाल्याचे चोचले आहेत. पैशावाल्याला वाटते काय करून काय नाही. कुठे कुठे पैसा खर्च करू. हा त्याच्या पायी आपल्या सामान्य माणसानं त्याची नकल करायला पाहिजे का? हा पैशावाल्याला काय तो सोन्याची नाही हिरेची आणखी दिन जवायले. पण मी म्हणतो आपल्यासारख्या शेतकऱ्यानं काही गरज आहे का? शेतकरीच नाही पण सामान्य माणसानं काही काम नाही ना कर्ज काढून दाव करायची. हा एक तर शेतकऱ्याला तर म्हणजे आता पिमा आहे तू म्हणसन कसं होतं आता मी शेतकरी हाव माझे शेतकरी आहेत त्याच्यानं मला हे म्हणायचं ना की पेरण्याच्या टाइमले रुपया महत्व असते. हा एका जायला देत बसतील तर खत पाणी काही लावलं धोंड्याचा महिना आणि धमका महिना काही बी तो माहिती म्हणून मी मग जाय सर जाऊ नको. तर ते तिले तर काय लेकरासारखं धोंड्याला चालली मी दादा खेप या जेवेली पांडू म्हणते. अरे पांडू काही म्हणी पण आपणच विचार केला पाहिजे. आता मी गेलो तर त्याला नाही का काही ना काही मा हातात देणंच आहे. कोण तू धोंड्याचा म्हणा आहे किती नाही म्हणशील मी तर तो साजरायला आवडत नाही. आपल्याला माहित आहे ना तर पेरण्या पारण्याचा टाइम आहे खत बी घेतलं शीना पेरायची धूम. हा काही तू काय भाषा आहेस. हा जाय 12-1 वाजता जाय तो मायले घेऊन संध्याकाळचा घरी. बाबा तुम्ही किती विचार करता सासरवाडीच्या लोकांचा. खरंच खूप विचार करता. असाच जावई भेटायला पाहिजे. नशीब आहे पारू मामाचं तुमच्यासारखा समजदार जावई भेटला. नाही तर काही जावई बोलावून तर जात नाहीत आणि जाणं होत नाही वरून म्हणतात आम्हाला बोलावलं नाही ना आम्हाला हे दिलं ना आम्हाला ते दिलं नाही. अशी जावई आहे ताई. कोण म्हटलं? कोण म्हणते तुम्ही नाही ना वा लोक बाकीच्या लोकांची गोष्ट सांगून राहिली मी. बाबा तुम्ही खरंच लय समजदार आहे. पण मामा तर खरोखर ना खरंच नशीबवान तुमच्यासारखा जावाई भेटला. मग बाबा नशीब असंच पाहिजे होतं. तुला काय म्हणणं आहे? हा तो बापाचं ना सुटलं काय? हा असे बोलता बाबा असे बोलतात. ए दिनू मॅटच का रे सरळ थांब तू. लय तुला तातून ऐकून राहिलो मी. का म्या काय म्हटलं होतं बापाले? काय म्या का म्हटलं का मला अधिक महिन्याला बोलावा का मला काही सोनं द्या का चांदी द्या का हिरे द्या पर तरी मागतो का मी तर येऊन. हा मला गरज आहे का काही? मला का नंग फकीर समजलं काय? तो बापाच्या माथा हा मी. हा मला काय टोमने मारून राहिली? तुम्हाला नाही म्हटलं बाय लागलो असेल तर लागलो असेल जो म्हणते त्याला लागते. बरं बाई मी काय म्हणतो संध्याकाळी मा काही स्वयंपाक करू नको बाई मला काही जेव्हा लागत नाही बापा भूक नाही आपल्याला. लय शिल्लक बोलतो बाबाच्या समोर. हा लय शिल्लक बोलून राहिली जास्तीची. मी तुम्हाला म्हटलंच नाही ना उगाच अंगावर काय लिख राहिले. तुम्हाला म्हटलं का
आमची गोष्ट सांगितली. मग तुम्ही काय लावून घेऊन राहिले? असं बाकीचे जवळ तू गेलती का बाकी जवळच्या घरी? हा तुला काय माहित बाकीचे जवळ काय म्हणतात? आणि म्या काय म्हटलं? म्या म्हटलं का काही? मला तर उन्हा ते बोलावलं नाही ते हा रसाडीले तू गेली. हा तो असतं भावाच्या दांगडू असते सारा तो भाऊजोय भांडत राहते त्याचेच तमाशे सरत नाहीत. मला काही बोलावतीन ती रसाडीले न अधिक महिन्याले. हा म्हणजे म्हणजे तुम्हाला या म्हटलं नव्हतं का? तुम्ही आले नाही? काय म्हटलं गिटलं नाही. ती तो भाऊजईची समजूत काढायला बोलावा. बाकी तर नाही बोलावलं काही की या जवळ जेवायले म्हणून. पुरा महिना गेला अधिक महिना काय आला का तो भावाला जेवायला का तो बाबाला जेवायला मला बोलायचा. मग नाही बोलावलं ते बोलावलं मी म्हणतो काय. मी तर एवढा सुपर माइंडेड माणूस आहोत. मी तर घरी आणि ना हापूस आंबे आणि घरी खाईन. मी काय रसाचा माथा हवा का तुला घरच्या का त्या ड्रेस माथा हवा. मी काय म्हणतो तरी का पण एक माणुसकी असते. हा आणि ते की तुझ्या घरच्याला माहितच नाही ना. आणि ते तोला आधी नाही तो घरचे सांगत नाही तर तुला कुठे येणार आहे. माझ्या अंगात माणूस की नाही हो का? तुमच्या अंगात आहे का? हा? तुमच्या अंगात तिथं खरडून काय निघत नाही. आता फोन लावतो मग बाबाले आणि सांगतो की बाबा येण्याच्या महिन्याला जेवायला बोलवा. हे माझ्या संग भांडून राहील. आता राहिला का धोंड्याचा महिना? हा मी का पोटावरला गेला हो का? फोन करायला तू मी का हलकट आहो का? हलकटले का टबरेटे गोष्टी सांगता. मान नाही पान नाही काही नाही. पहा ना सगळ्यांना बोलावलं ना गरीबातला गरीब श्रीमंतातला श्रीमंत आपापल्या परीनं सगळ्यांना जवळ सनपान केला. आणि येईल तर चेवच नाही भांडगोड येईल भांडणं करू घाण. त्या योगिताले त्रास देतात. सारे खजाल घरातले आहेत त्या पोरीचं नाव बदनाम करून राहिले. आता खूप झाली. तुम्ही आले का पहिले? तुम्ही आलते का पाहिजे योगिता कशी आहे इथं? मा घरचे इथं काय केलं? माझ्या इथं किती चांगले येते. माझ्या बाबा ते चांगले राहतात. मा भाऊ चांगला राहते. ती योगिताच तशी आहे तुमच्या नात्यातली आहे ना म्हणून तुमच्यासारखी आहे भांडगोडी. आता फोन लावतो मग बाबाले सांगतो येईल त्याचं जेवायला बोलवा. सोन्याचं नाही हिऱ्याची अंगठी घ्यायला लावतो. मा बाबा का कमी आहेत का? घेतात. घ्या म्हणा स्वतःच घाला. आता जेवायला बोलावतो. आता जातो मी. आता नाही मी इतका का मी का तुला का नंग फकीर दिसलो का? आता नाही जायचं. आता म्हणू नको आपल्याला तर ती या म्हणून दिवाळी नाही ना दसरा नाही ना काहीच नाही. आता नाही येत मी. बोलावलं ना मला मानापानानं धोंड्याचं जेवण जेवायले. आता नाही येत मी तर ती. नका येऊ काही गरज नाही. तुम्ही आले तर काय हळणार आहे का मा बाबाचं काही? बोलावलं तर येत नाही पण नाही बोलावलं तर इतकं टोमणे मार राहिले. काय झालं मग? काय झालं दोघं जण असं जोर जोरानं बोलत असतात का? आजी बरं आल्या या बरं या. आता येतच होती तुमच्या घरी. पहा ना तुमचा तू कसं भांडते. माय बाबा बोलावतात तर येत नाही. आणि आता या बारीनं बोलावलं नाही ना तर माझं संग भांडून राहिले. म्हणतात की तुझ्या बापानं मला अधिक महिन्याचं जेवण बोलावलं नाही. मला धोंड्याचं जेवण दिलं नाही. मला धोंड्याचं जेवण दिलं नाही. भांडून राहिले माझ्या संग. काय बाय कायचं काय व काही आणलं माय उकरून. आमच्या तर बाप जन्मात नाही काही बोलावलं माय बाई धोंड्याले गेले. आताच आणलं माय एवढं. आता त्याच्या सगळं काय भांडा लागते. मग आता समजेनच बोलावलं. मग तो बाबानं कोण नाही बोलावलं त्याले? बोलावलं ना आजी आले नाही ते. म्हणजे काय झालं त्याला फोन केलता का मग? नाही ते काय झालं म्हणजे मला केलता फोन. बाबा म्हणत की ये जो. मग मी चालली होती. आता आमच्याच तर घरी नाहीत. आमचे आहेत का घरी? मी गेली असती 8 दिवस राहिली असती मग गेले बोलावलं तर आमच्या आईच तर घरी नाहीये जमल्या म्हणून गेली नाही मी. माझ्या संग भांडून राहिले. आता म्हणतात की मला धोंड्याचं जेले बोलावलं नाही तो बाबानं. हा मग बोलावलंच नाही. आजीला काय सांगून राहिली? मी नाही सांगून राहिले आजीले. तुमचाच आवाज गेला भरून राहिले. काय रे दिनू तू कायले सांगलं मला काही? अरे बाबा मी आली तुमची होती तर म्हटलं चालाय एक चक्कर मारा. आली तर आवाज आला तुमचा बॅस पुसलं तिनं नाही सांगलं गिंगलं मला काही. काय सांगेन कानकोंड्या बुड्याची साले काही नाहीच ना. काय नाही माझ्याजवळ सांगू का? सांग ना सांग काय सांगतो? सांगू का आजीले कशी वागता माझ्यासोबत? सांग ना मग भेव पडला का मला? माय मुखी राहिनो काय सांगतो? काय सांगेसारखं आहे त्याचं? काय आहे का काही मनाताचं? काय सांगतो उगाच मुखी रे माणूस बोलला की आपण मुख करा. ते तिला शिकवलंच नाही ना आजी तिच्या मायबापानं. उद्धट बोडायची नुसतं कल्ला करत राहते घरात. हो मी कल्ला करतो. माझ्या तोंड दिसते तुम्हाला. मुखी राहिनो शिटू. दिनू तुला ड्युटी नाही झाला का? काही नाही झालं का काही करत नाही मी ड्युटी.
कोणासाठी कमावू पैसा काही काम नाही. बरं बरं काही नको जाऊ का मागे मावर जाय घराच्या पिचायला जाय जाय बसते ते झाडाजवळ लेकरं लय लोक आहेत का आहेत वावरात जाय नाही तर वावरात वावरातून काय करणार आहे काही येत नाही वावरातलं काय येते वावरातलं सगळं वावर माझ्या सासरे सांगतात येईल काय येते वावरातलं हो इले येते. चल चल तू चला इंदा पेर चल. मी कोण जाऊ मी घरची कामं करतो काम करतो वाली काय करते काय सांगा. माय शिटू आता धोंड्याचं जेवण धोंड्याचा महिना सारं झालं ना आता काय त्या धोंड्यासाठी भांडणं करता रे गेलो आता राहिला का तो धोंड्याचा महिना तुम्हा घरी चला मी नेतो तुम्हाला ती नाही येत कुठेच. मी काय का हलकट आहो का मी का निघतात लोक ते धोंडे खायले नाही पाहिजे ते धोंडे. नाही आई वावरात जायलायत तर बाबाईने घरी ना आपण कुठे जाता मग चाबी ठेवायची पंचायत होईन आता आई वावरातून येतील जाऊ द्या आई बाबा घसले की मग जाऊ ना. अवा ती बहिणी जोड चाबी ठेवली चाललं कविताने जोड ठेवून द्यायच्या बी त्यात काय आहे. नाही राहू दे आईले काही सांगितली नाही विचारली नाही आईली वाटीन किंवा कुठे गेले जाऊ दे जाऊ ना मग कधी काय एवढं काय अरे चाल ना यार तुलाच बोर करतो गड्या चाल म्हटलं की चालायचं पटकन एखादी तर बात तयार होत होती नवरा म्हणती चल तर तू येत नाहीस हा तू तर म्हणत नाही चल मीच तुला म्हणतो चल बाहेर तर येत नाहीस चल ना. नाही जाऊ दे ना नंतर जाऊ ना कसं मला का बाहेर या नाही वाटत का मला पण काय वाटते आता आई वावरात जायला आहेत बाबाई वावरात जायला आहेत आता आईले माहित नाही आई घरी येते तर मग काही चहा पाणी हे ते घरी आल्यावर आपण दिलं तर बरं वाटते ते त्या वावरातून थांबून येतील घरी आल्यावर हातानच करा जाऊ द्या ना जाऊ द्या नंतर जाऊ की नाही तर मला पण जायचं होतं मी म्हटलं की तुम्हाला जायचंय पण आज जाऊ द्या आज नको उद्या जाऊ उद्या आई घरी राहतील तर काय माहित नाही तर मग आईला सांगून देईन की आई संध्याकाळी बाहेर जाऊ मग आईला माहित राहते दुपारी जाऊन येऊ ना. लय बोरिंग आहे यार तू जाऊ दे मीच चल मी येतो आता 10 वाजता पिक्चर पाह तुम्ही. बरं जेवायला येसान ना घरी नाही आता गर्लफ्रेंडला घेऊन चाललो तर तिला जीव घालला की म्हणले मॅट डॉक्सची हो जेवायला येणार नाही तर काय तर मग काय जे लागतं बापा गर्लफ्रेंड सोबत चालले तर पॉपकॉर्न घे जा मग पिक्चर पाहताना दोघं मिळून एका पॉपकॉर्न खाजा मग जेवण कर जा ये कर. नाही आता येतच नाही मी पाहतो आता भेटू आता उद्या सकाळी. नाही हो उद्या सकाळीच काय ना 2-3 दिवस फिरायला नाही आले एका दिवसात होईल का म्हणून का एका दिवसात 2-3 दिवस चांगले फिरायले चालले मोठे. बाई पाहुणे नाही आले का घरी. नाही रे बाबू ते वावरातच जायला काऊन वावरात नव्हते का ते नाही मीच वावरात नाही गेलो मी आज आपले गेलतो आता आलो सध्या घरी मला वाटलं पाहुणे घरी गेले आहेत का वावरात आहेत का जाऊ दे मग काही जात नाही मी म्हटलं पाहुणे घरी असतील मग मी येत होतो चक्कर मारून आहेत ना वावरात जाऊ दे मग काही जात नाही लय थकलो तसं आज. नाही बाबू ते सकाळूनच जायला काही जाऊ नको मग आलती मी तर योगिता म्हणे बाबा अकोल्याला गेले मी म्हटलं शिटूच्या अंग गेले का म्हणे नाही त्याला दुसरंच काम होत नाही बस ना. हो बस तू चहा कर बरं बाई चांगला दूध आहे का तो हो दूध आहे मा घरी बस. तुही बरं चहा हे बसेल आहे दुकानात ते पोरगी त्या लेकराला घेऊन बसेल आहे मग तर चहा शिवाय मा भागत नाही चहा नसला की मा डोकसच होते तुही बरोबर चहा. अरे बाबू बस हे बाय बस होती मी ठेवतो तुला रत्नीनं दुकान उघडायला आज माहित आहे म्हणे सकाळपासून दुकानातच आहे ते. बाई लसण लय आणला. अरे बापा हात वाजव बाई तेले म्हणलं कांद्याचं कट्ट घ्या आलू आणजा म्हटलं 3 किलो असं म्हटलं मी आलू तर आणले नाहीत काचं कट्ट नाही आणलं हे बा खुल्ले 10 किलो कांदे आणले किलो भर लसूण आणला ना म्हटलं आज घरी का पंगत आहे का पंक्ती लिहिला घरी म्हणलं एवढा तर आता बा मी मग घेऊनच चालली होती म्हटलं घरी देऊन देतो घरी तरी कट्टे एवढ्या जण आहेत आमच्या दोघांत काय एवढा मोठा लसूण म्हटलं मरून जाईन खराब होईल तो लसूण या माणसाला चालला बाई लसूणच घेऊन काही नाही बाजारात निरा लसूणच आणला. सस्ता भेटला का लय पाहुणे लसण सस्ता नाही पण काचा सस्ता रे बापा डॉक्टर्स कुठे आहे
किलोभर लसूण आणला बाई मी. आणलाच म्हटलं बाई बाई एवढं काय म्हटलं. तोच सांगितलं अशी म्हटलं का गीतानं सांगितला का रत्नानं सांगितला का तुम्हाला लसूण. तर म्हणत नाही आपल्याच घरी आणला. म्हटलं या काका भाजी करू का म्हटलं त्या लसणाच्या का. चहा ठेवला का वा देव का बाई मस्त वास आला. हवा ये ना. म्या म्हटलंच भाऊ आला तर चहा ठेवला तशी मला बी ठेव जा एक. हो थकलीशील ना दुकानात बाय संग गोष्टी करू. नाही रे बापा दुकानात फक्त गोष्टी सुचत काय. हा ते बाया साड्याच्या मोडतात घड्या करणं हे करणं ते रे ते दिवसभर. सांगा देव का बाई तुम्हीच पाहता हाय का तुमच्या भावाला नाव. हा काही गोष्टी किंमत आहे का बाबूची. हा एवढी दिवसभर निरा घाण्याच्या बैलावणी चालू असतो मी तरी या माणसाला काही किंमत नाही माली. घरचं बी लागते. हा असं वाटते माय लाल लेकरू आहे ते तिच्या भोवतीच काली एवढं सारं धंदा ठेवा. हा घरचं बी करतो दुकानात बी बसतो आणि तरी बी या माणसाला पा हाय का काही गोष्ट तरी किंमत बायकोची. काय रे तू काय आला वरती. काय रे काय बोलतो बे. काय बोलतो रे तू आरामशीर बोलनो. काय वहिनी हा काय आला माझ्याजवळ. जेवेले बोलवेले या जेवेले त्या बेल्या का जेवेली असं सारखं म्हण मग. काय बोलते भोचानं बथानं कथा काय बोलते काय नाही. वहिनी या शुद्ध शुद्ध बोलायचा क्लास लावा बरं. याले ढंगाचं बोलताच येत नाही. हो आता तुमच्याजवळच लावतो त्याले शुद्ध बोलण्याचा क्लास. या खाली जेवायले ते आणजा खाली नाही तर तो वर राहील. ये रे बाबू श्याम ये बबड्या वरचा जरा लावून ये जा. हा आणतो. ऐ ऐ तिकडं नको चल खाली जायला लागते आपल्याला जेवण करावं लागते. हा चाल भाऊ भाऊ नाही खेळायला लागत मग खेळू भाऊ. चल चल जे करू पहिले. चालला मोठा भाऊ खेळते पडशील तू. भाऊ चल भाऊ भाऊ गेलं ना सांग आता. अबे ताठी काय चाललं चाल ना आपल्याला खाली जायला ना जेवण करावं लागते ना. अरे आपल्याला खाली जावं लागते ना रे. चाल जेवेली आता तू वर काय लिहायला मी तुला कोंडून घेईन. मी चाललो खाली थांब मी तुला कोंडून घेतो. हो हो श्यामा नाही येते श्यामा नाहीच आहे ती. श्यामाला आता मी खाली जातो आणि दरवाजा लावून घेतो. आता श्यामा नाहीच आहे. आता मी दरवाजा लावतो मी दरवाजा. आता श्यामा नाही आहे ती. हा चल मग चल तुला म्हटलं ना चल खाली तर कोंडूनच घेईन. चल खाली आता.